तर एकूण मला 4 अस्तर कट करायचे, त्यातले एक अस्तर कमी आहे. तर कसं फसवलं मला बघा, जे तर आपण अस्तर घेतो त्यांनी, तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कोणती काळजी घ्यावी आपण अस्तर घेताना किंवा आपण ब्लाऊज पीस, दोरे वगैरे सगळं काही घेताना. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर मला आहे ना एकाच कस्टमरचे 4 ब्लाऊज शिवायचे होते. तर त्यामुळे मी सुरुवातीला जे साडीमधले ब्लाऊज पीस असतात ना ते काढून घेतले आणि फॉल पण लावायच्या होत्या साड्या. तर फॉल अगोदर धुवून वगैरे स्वच्छ घेतलं आणि त्यानंतर इस्त्री वगैरे करून ठेवलं. आणि ब्लाऊज पीस जे होते ना ते असे कॉटनचे होते आणि चुरगळल्यासारखे झालेले. त्याच्यामुळं नेहमी कट वगैरे करताना ना इस्त्री करून घ्यायचं प्रेस. कारण काय होतं, कापड प्लेन राहतं आणि आपल्याला फिनिशिंगमध्ये ब्लाऊज एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो अशा पद्धतीने. तर मी ना सगळे बघा, जेवढे इस्त्री करायचे होते ना पीस तेवढे मी करून घेतले. आणि त्यानंतर जे अस्तर घेतले होतं तर ते अस्तर पण एकदा म्हटलं प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून जी गुढी वगैरे पडलेली असते ते पण प्लेन असं एकदम व्यवस्थित होतं. त्यामुळे मी अस्तर पण प्रेस करून घेतले एक 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 करून अशा पद्धतीने. आणि त्यातलं एक अस्तर आहे ना थोडंसं कमी वाटत होतं मला, पण म्हटलं ज्यावेळेस कटिंग करायला बसणार आहे त्यावेळेस आपण व्यवस्थित मोजून बघू आणि त्यानंतर काय कमी जास्त आहे ते बघू आपण. तर अशा पद्धतीने बघा, नेहमी प्रेस करून घ्यायचे ब्लाऊज पीस असू द्या किंवा अस्तर असू द्या. जर तुम्हाला नाहीच जमलं तर पेपर टाकून प्रेस करून घ्यायचं, डायरेक्ट ब्लाऊज पिसावरती इस्त्री ठेवायची नाही. तर मी एकावर एक असं करून आहे ना चारी पण अस्तर ठेवून दिले आणि त्यानंतर पाठीची बाजू आखून घेतली व्यवस्थित अशी. तर वरचा जो चॉकलेट कलरचा ब्लाऊज पीस आहे ना तो फक्त आणि फक्त 80 कटच होता. 80 म्हणजे मी ज्यावेळेस बाकीचे अस्तर घेतले त्यावेळेस मी 90चे कट घेतलेले पूर्ण, पण त्यामध्ये ना मला एक 80चा कट दिला. मग त्यांच्याकडून चुकून झालं असं मला तरी वाटतंय, कारण दुकानामध्ये कस्टमर भरपूर असतात, गर्दी भरपूर असते. त्यामध्ये एखादा शब्द जर चुकून त्यांनी ऐकला आणि त्यानुसारच कट केलं असावं असं मला तरी वाटत होतं. मग आता पूर्ण ब्लाऊज पीस कसा बसवायचा हेच माझं डोकं चालत नव्हतं उशीरपर्यंत. तर मग मी काय केलं, पहिल्यांदा पाठीची बाजू आखून घेतली, नंतर त्याच साईडला बघा योगपट्टी टाकली आणि स्लीव्ज पण ठेवून घेतली आणि उभारणी व्यवस्थित अशी ठेवली. आता म्हटलं उभारणीला जोड द्यायचा खालच्या बाजूने, तुम्ही बघू शकता जिथपर्यंत जाते तिथपर्यंत मी आखून घेतली आणि कटोरी पण तिरक्या साईडला ठेवून दिली, ती पण आखून घेतली व्यवस्थित अशी आणि स्लीव्ज पण ठेवलेली. तर आता म्हटलं काय करायचं ह्यामध्ये, तर उभारणीला जे थोडंसं कमी पडतं आहे ना त्या बाजूला आपण खाली जोड देऊ शकतो, त्याने आपला हा ब्लाऊज पीस व्यवस्थित असा बसेल, कारण अस्तरला जोड दिला तरी चालतो. तर बघू शकता तुम्ही वरच्या साईडला पण व्यवस्थित असं ठेवून दिलेलं आणि स्लीव्ज आखून घेतली. पेपर पॅटर्नचा हाच उपयोग होतो की आपण जिथल्या तिथे जे ती गोष्ट ठेवू शकतो आणि व्यवस्थित असं लगेच कट करू शकतो त्या पद्धतीने. तर बघा मी सगळे अस्तर मिळून असं पाठीची बाजू कट केली, त्यानंतर योगपट्टी पण कट केली आणि ते झाल्यानंतर फक्त चॉकलेटी कलरच्याच ब्लाऊज पीसाचं बघा स्लीव्ज कट केली मी. आणि त्यानंतर उभारणी आणि कटोरीची बाजू म्हटलं वरच्या ब्लाऊज पीसालाच फक्त जोड द्यायचा आहे, कारण खालचे जे तिन्ही ब्लाऊज पीस आहेत ते 90चे कट असल्यामुळं त्याला ॲडजस्टमेंट करायची काही गरज नाही आहे. तर अशा पद्धतीने बघा, जर एखादा ब्लाऊज पीस कमी जास्त झाला किंवा अचानक आपण नाही काय करू शकत, जे आहे त्यातच आपण ॲडजस्ट करू शकतो, ते या पद्धतीने करायचं. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी एक 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 अशी बाजूला काढून ठेवली आणि त्यानंतर बाकीचे पण जे पेपर पॅटर्न आहेत ते व्यवस्थित असे ठेवून दिले आणि मग आखून कट करून घेतलं. तर असं होतं, आपण टेलरिंगच्या दुकानात जातो त्यावेळेस आहे ना काळजीपूर्वक आणि व्यवस्थित असं बघूनच घ्यावं लागतं प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वस्तू. कारण आपल्या ज्या पण गोष्टी आहेत त्या रुपया, 2 रुपये, 5 रुपयापासून आपल्या गोष्टी चालू होतात, पण त्या इतक्या महत्त्वाच्या आहेत ना. तर अशा प्रकारे बघा मी सगळं आखून घेतलं, त्यानंतर कट वगैरे व्यवस्थित केलं. मग प्रत्येक ब्लाऊज पिसावरती प्रत्येक अस्तर ठेवून मग म्हणजे व्यवस्थित असं कट घ्यायचं होतं. तर अस्तर ज्यावेळेस आपण व्यवस्थित कट करतो मार्जिनमध्ये व्यवस्थित आखून, त्यावेळेस आपला ब्लाऊज एकदम फिनिशिंगमध्ये येतो. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज पिसावरती अस्तर ठेवतो त्यावेळेस अस्तर सोडून थोडंसं मार्जिन ठेवून मग कट करायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण अस्तर जोडतो त्यावेळेस कापड जे आहे ना आपलं ब्लाऊज पीस ते कमी वगैरे पडू नये अशा पद्धतीने. तर व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.